मुंबईमधील आरे ते बीकेसी या मेट्रो 3 मार्गिकेवरती तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच आहे। कुलाबा वांद्रे सिप्स या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा टप्पा खुला झाल्यापासून वारंवार तांत्रिक अडचणींचं विघ्न येत आहे। तांत्रिक अडचणींमुळे वांद्रे शासकीय वसाहत मेट्रो स्थानकातील B1 प्रवेशद्वार सोमवारी दिवसभर बंद होतं। बंद प्रवेशद्वारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे। तर मुंबईतल्या आरे ते बीकेसी या मेट्रो 3 मार्गिकेवरती तांत्रिक अडचणींची मालिका अद्यापही सुरूच दिसते आणि याचा फटका अर्थातच सगळ्या प्रवाशांना बसताना दिसतो आहे। वांद्रे शासकीय वसाहत स्थानकातील प्रवेशद्वार हे बंदच होतं। वारंवार या अडचणींचा सामना हा मेट्रोतल्या प्रवाशांना करावा लागतोय आणि त्याची मालिका काही संपताना दिसत नाही। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, आरे ते बीकेसी या मेट्रो 3 मार्गिकेवरती तांत्रिक अडचणी येण्याचं प्रमाण हे सुरूच आहे। या मालिका काही संपताना दिसत नाहीये। गुरु, आपण जर पाहिलं तर हा आरे ते बीकेसी जो मार्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला। भुयारी मेट्रो 3चा हा मार्ग आहे आणि यामध्ये तांत्रिक अडचणींची मालिका जी आहे ती आपल्याला सुरूच असलेली पाहायला मिळते। याआधी जर आपण पाहिलं तर याआधी या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली। त्यानंतर पावसाळ्या दरम्यान जे आहे ते स्थानकावर पाणी साचण्याची घटना घडली होती आणि आता काल जे आहे ते वांद्रे शासकीय वसाहत मेट्रो स्थानकातील B1 हा जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी जो दरवाजा आहे स्वयंचलित तो दिवसभर बंद असलेला पाहायला मिळाला आणि तो उघडला न गेल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती या स्थानकादरम्यान झालेली पाहायला मिळाली आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा जे आहे ते या मार्गिकेवरील वाहतूक सेवेवर काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। वारंवार या तांत्रिक ज्या अडचणी गुरु होत आहेत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने संपूर्ण जी भुयारी मेट्रो 3चा हा जो प्रकल्प आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे ते अद्यापही काम सुरू आहे। त्यामुळे हे काम जे आहे ते योग्यरित्या करावं आणि मग जे आहे ते पुढचा प्रवास जो आहे बरोबर आणि त्या सगळ्या अडचणींचा सामना सर्वसामान्य मुंबईकरांना करावा लागू नये अशी अपेक्षा। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।